नमस्कार, मी मेघा. सुगरण मालवणी मेघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाणीपुरी कशी बनवायची ती बघणार आहोत. चटपटीत, तिखट, आंबट, गोड अशी पाणीपुरी. पाणीपुरीच्या स्टॉलवर मिळतात तशीच पाणीपुरी सहज सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बनवूक पण सोपी आणि खाऊक तेवढी चविष्ट अशी ही पाणीपुरी. बघा किती छान दिसतात. बघताच तोंडात पाणी सुटतात अशी ही मस्त आपली पाणीपुरी घरच्या घरी आपण कमी साहित्यात आणि सोप्या भाषेत बनवणार आहोत. त्यासाठी हे मी पाव किलो सफेद वाटाणे घेतलेले आहेत. हे 8 तास भिजून ठेवलं होतं आणि त्याचं पाणी काढून आता आपण यामध्ये घालूया बटाटे. तर हे मी 4 बटाटे घेतलेले आहेत मोठे. आता ह्याचे तुकडे करून घेऊया बारीक. बटाट्यांचे बघा असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. धुवून घेऊया आता आपण आणि हे घालूया वाटाण्यात. तर हे बटाटे मी वाटाण्यात घातलं आहे. आता आपण ह्याच्यात मीठ आणि पाणी आधी घालूया आणि त्याच्यानंतर मीठ आणि हळद घालूची आहे. तर साधारण दीड ग्लास मी पाणी घातलेला आणि आता याच्यात घालूया मीठ. तर 1 चमचा भरून मी मीठ घातलेला. पण याच्यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर वगैरे नाही करायचो, फक्त मार्केटमध्ये मिळतात असं साधं सिंपल रगडं बनवूचं. आता अर्धा चमचा हळद घेतलेलो आहे. फोडणी बिडणी घातली तर काय होतं माहिती आहे, नुसतं त्या रगड्यामध्ये मग फोडणीचं आणि वास येतात. त्याच्यापेक्षा अगदी चौपाटीवरती पाणीपुरीच्या स्टॉलवर मिळतात तशीच पाणीपुरीचा रगडा आपण बनवूया साधं सिंपल. तर एका 5 शिट्या काढून घेऊया. तर बघा 5 शिट्यांमध्ये मस्त असं आपलं रगडं शिजलेलं. आता थोडंसं स्मॅश करून घेऊया. तसं पावभाजीच्या स्मॅशरने वगैरे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे रगडं कसं सगळं एकजीव होईल. वाटाणे सगळं एकजीव मस्त होईल. तसं रगडं तयार आपलं अगदी मस्त. तर स्टॉलवरती असं पाणीपुरीच्या तसंच रगडं आपण बनवलेलो आहे बघा. तर रगडं ही आपलं तयार झालेलं बघा किती छान दिसतं आणि खूप चविष्ट असं हे रगडं लागतं साधं सिंपल. तर आता बनवूया गोड चटणी. तर त्यासाठी अर्धा कप गूळ घेतला आहे आणि पाव कप चिंच घेतलेली आहे. आता गूळ आणि चिंच आपण अर्धा तास थोड्याशा कोमट पाण्यात भिजत ठेवूया. तर थोडासा कोमट पाणी घालून भिजत ठेवूया, म्हणजे चिंचेचं कोळ व्यवस्थित काढता येतात. बघा आता मिक्स करून आपण हे का थोडा वेळ भिजत ठेवूया. साधारण अर्धा ते 1 तास. जर टाईमच आता 1 तास ठेवा, म्हणजे चिंच आणि गूळ व्यवस्थित भिजतात. तर हा अर्धा तासानंतर बघा मी चिंचेचं कोळ काढून घेतलेलो आहे. मस्त चिंच भिजली होती. तर याचं कोळ काढून घेतलेलं, गूळ पण आपलं मस्त भिजलेलो आहे. आता काय करूया, असं पॅन वगैरे घ्यावायचं आणि त्याच्यात आपण हे गूळ आणि चिंचेचं पल्प घालूया. कोळ मस्त असं हे चिंचेचं कोळ गाळून तुम्ही घेतला तरी चालाच, पण याचं सगळं काढून टाकलेलं केस वगैरे, त्यामुळे गाळूची गरज नाही. आता मिक्स करून घेऊया आणि हे का थोडंसं फक्त मसाले टाकूचं. मसाला पण नाही, फक्त मीठ आणि 2. तर हे मी घातलेला काळा मीठ, ब्लॅक सॉल्ट मिळतं बाजारात, आणि थोडंसंच अगदी लाल मसालो घातलेला. जास्त मसाल्यांची पण गरज नाही. मस्त असा चटपटीत आंबट गोड असा ह्या पाणी तयार होतं आपला आंबट गोड चटणी. तर आता गॅसवर ठेवला आपण पॅन आणि मस्त असं चांगली उकळून घ्यावायचं. आता हे कमीत कमी 5 मिनटं तरी चांगलं उकळून घ्यावायचं आहे, म्हणजे कसं होता हे चटणी पण घट्ट होतं. आणि आपण आता ही चटणी जर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची असा तर महिनोभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. असे चांगले उकळून घ्यावायचा, थंड करून आईस क्यूबमध्ये वगैरे भरून किंवा चांगल्या एअरटाईट डब्यात भरून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. महिनोभर जराही खराब होऊची नाही. तर आता या चटणीत थोडंसं घट्टपणा येऊसाठी काय घातलेला मी, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, त्याच्यात थोडासाच पाणी घेतलेला आणि मिक्स करून ही लगेचच आपण पेस्ट चटणीमध्ये घालूया, म्हणजे चटणी आपली लगेच घट्ट होईल बघा. 5 मिनटं चांगली उकळून घेतल्यानंतरच कॉर्नफ्लोअर घालूचा, म्हणजे कसा चांगली पहिले आधी चटणी उकळवा काही म्हणून. कारण कॉर्नफ्लोअर घातल्यावर लगेचच घट्ट होतं बघा, म्हणून आधी पहिल्यापासून नाही घालायची. चांगली उकळून घेतल्यानंतरच आपण याच्यात कॉर्नफ्लोअर घालूचा. तर आता कॉर्नफ्लोअर मिक्स केल्यानंतर पण आपण 1-2 मिनटं चांगलं उकळून घेऊया. तर बघा चटणी आपलं मस्त उकळलेली आहे. चटणी आपली एकदम मस्त दाटसर झालेली आहे. तर आता ही चटणी तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर आणि ज्यावर पाणीपुरी बनवायची आहे त्यात पाणी घालून मिक्स आपली चटणी तयार गोड. तर आता आपण तिखट चटणी बनवून घेऊया. तर त्यासाठी 1 कप भरून मस्त अशी देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे.
स्वच्छ धुवून घ्यावायची कोथिंबीर, देठासहित घातल्यामुळे चव छान लागतं. आणि अर्धा कप आहे पुदिन्याची फक्त पानं काढून घेतलेली आहेत. पुदिनं पण चांगलं धुवून घेतलेलं आणि 1 इंच आला घेतलेला. तर या आल्याचे तुकडे करून घेऊया बारीक. आणि त्यासोबतच आहे मी 5 घेतलेले हिरवे मिरच्या. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर 2 लिंबाचा रस आपण काढून घ्यावायचा. तर हे 2 लिंबांचा रस मी काढून घेतलेला. आणि त्याच्यानंतर आपण घालूया हे जलजिऱ्याची अशी पाकिटांना बाजारात इझिली मिळतात, ती घालूया. ही जलजिरा घातल्यामुळे आपण दुसरं पाणीपुरी मसाला वगैरे घालूची गरज नाही. पाणीपुरी मसाल्यापेक्षा जलजिऱ्याचे पाणी तुम्ही नक्की बनवून बघा, जबरदस्त टेस्टी लागतं या पाणी. आणि अर्धा चमचा हे घातलेला जिरा आणि काळा मीठ घातलेला अर्धा चमचा. आणि अर्धा चमचा आपण रोजचा मीठ असतं ता घालूया ना, वापरतो आपण जेवणाकता. आता याच्यामध्ये घालूया थोडासा पाणी. पाणी आधी पहिला जास्त नाही घालायचं, थोडासा पाणी घालून एकदम बारीक अशी गंधासारखी हिची चटणी वाटून घ्यावायची. तर बघा मस्त अशी हिरवीगार आपली चटणी तयार झालेली, तिखट झणझणीत अशी चटणी. तर ही चटणी तुम्ही अशीच ही आता फ्रीजमध्ये आईस क्यूबमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकताच. एक 10-15 दिवस अजिबात खराब व्हायची नाही. आणि जेव्हा असं ह्या पाणी बनवायचं असतात तेव्हा मोठा असा भांडा घ्यावा आणि त्याच्यात ही हिरवी चटणी घ्यायची. काही साधारण मी 2 मोठे चमचे भरून घेत आहे चटणी. आणि याच्यात थंड पाणी मिक्स करायचा. आता तुमका जेवढा पाणी बनवूचा त्या हिशोबाने तुम्ही पाणी घ्यावा आणि चटणी घाला. म्हणजे तुम्ही थोडंसं हातावर घेऊन बघायचा कितपत मीठ बीठ लागला. आणि त्यानंतरच मग ती चटणी अजूनही असली तर थोडी अजून मिक्स करा. आणि मस्त अशी ही मिक्स आपली चटणीचा मस्त असं ह्या तिखट पाणी तयार झालेलं. आता मस्त थंड पाणी हया असता. पण याच्यात घालूया आपण थोडेसे बर्फाचे तुकडे आणि थोडीशी बुंदी घालायची. खारी बुंदी किंवा नॉर्मल बुंदी जी येतात प्लेन बुंदी ती घेऊ शकतात. फक्त गोड बुंदी घालू नको, साधी बुंदी घाला, खूप छान लागतं ह्या पाणी मग बुंदी घालून. आता झाला ह्या आपला मस्त असा झणझणीत तिखट पाणी तयार. आता गोड पाणी बनवून घेऊया. तर त्यासाठी परत दुसरा एक मोठा भांडा घ्यावायचा काचेचा वगैरे आणि त्याच्यात घेऊया ही गोड चटणी आपण जी बनवून ठेवली होती ती. तर साधारण हे मी 3 मोठे चमचे घेत आहे. फक्त याच्यात जास्त पाणी घालायचं नाही, थोडा कमी पाणी याच्यामध्ये घालायचं. तर हिरव्या तिखट पाण्यामध्ये थोडा पाणी जरा जास्त घालायचं आणि ह्याच्यात थोडंसं पाणी आपण कमी घालूया. तर साधारण फक्त मी 1 ग्लास पाणी घातलेला आणि 3 चमचे आपण हे चटणी घेतलेली आहे. तर हे मिक्स झाला आपला मस्त गोड पाणी तयार. तर ह्याच्यात परत घालूया बर्फाचे तुकडे आणि वरसून बुंदी. बर्फ तुमका आवडत नसलं तर नाही घातलास तरी चाला. तर वरून बुंदी घातलेली आहे आणि आपला मस्त असा तिखट आणि गोड दोन्ही पाणी तयार झालेलं, सोबतच रगडो पण तयार आहे. तर चला आता पाणीपुरी खाऊक सुरुवात करूया. ह्या पाणी तुमका कसा वाटला पाणीपुरीचा? जर आवडत असली माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करूक विसरू नका. सोबतच बेल आयकॉन असताना घंटी तापन दाबा म्हणजे तुमका माझे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. ते असे पाणीपुरीची पुरी घ्यावायचो, मध्ये असे थोडंसं होल करायचो आणि त्याच्यात मस्त असं गरमागरम हे रगडो भरायचो. एकदम पूर्ण भरू नका, थोडंसं अर्धं भरा. आणि कारण आपण याच्यात मस्त असं झणझणीत पाणी पण भरूचा. आता ही फक्त नुसती तिखट पाण्याची पुरी आपली बनवलेली आम्ही. तर हे मस्त अशी तिखट ज्यांका जास्त आवडतं त्यांका मस्त अशी झणझणीत तिखट पाण्याची पुरी तयार आहे पाणीपुरी. तर आता दुसरी आपण पुरी बनवणार आहोत, तिखट आणि गोड दोन्ही मिक्स अशी. परत मस्त याच्यात रगडो भरून घ्यावायचं आणि याच्यात आता आपण घालूया गोड आणि तिखट दोन्ही पण पाणी. तर बघा दिसतं ना अगदी मार्केटमध्ये मिळतात पाणीपुरीच्या स्टॉलवरती तशीच मस्त अशी चटपटीत आणि आंबट गोड अशी ही पाणीपुरी तयार. बघताच तोंडात पाणी सुटला ना, मग वाट कसली बघताच, बनवा लवकर आणि मग कमेंट्समध्ये सांगा विसरू नको तुमका ही पाणीपुरी कशी वाटली. अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्या ओळखीचे कोण असेल त्यांना पण सांगा बघू, म्हणजे ती पण असे मस्त पाणीपुरीचे छान छान रेसिपीचा आस्वाद घेतील. तर बघा आणि लवकर बनवा आणि माका सांगोक मग विसरू नको तुमका कशी वाटली ही पाणीपुरीची रेसिपी.